नालासोपाऱ्यात आज दुपारच्या सुमारास एक भीषण आग लागली होती आणि ह्या आगीत एक हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले। नालासोपाऱ्याच्या पूर्वेला द्वारका हॉटेल आहे आणि या हॉटेलने दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास आगीचा पेट घेतला। ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवर हे हॉटेल आहे। सुरुवातीला ग्राउंड फ्लोअरला आग लागली आणि आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की त्याने पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचल्या आणि पहिल्या माळ्याने देखील पेट घेतलाय। या आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले तर 4 जण जखमी असल्याचं सांगितलं जाते। त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार या हॉटेलच्या समोर गटाराचं काम सुरू आहे। महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना जेसीबीने तिथे खोदकाम सुरू होतं आणि त्याखाली गॅसची पाईपलाईन होती आणि गॅस लीक होऊन आगीने पेट घेतला आणि आग जी आहे बाजूला ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे तिकडे जाऊन पोहोचली आणि आग मोठ्या प्रमाणावर भडकली। आगीची दृश्य जर पाहिली तर या आगीवरून आपल्याला अंदाज येईल की किती भयानक आग असेल। 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड जवान घटनास्थळी पोहोचले। 2 ते 3 गाड्यांच्या सहाय्याने आग ही आटोक्यात आणली आणि सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। नमस्कार, मी स्वप्नील बांदेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा तालुका प्रमुख। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार इकडे जे महापालिकेच्या वतीने गटाराचं काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने इकडे जी अंतर्गत गॅस पाईपलाईन टाकली आहे ती फोडली। ज्या प्राथमिक व्हिडिओ आले त्याच्यात दिसतंय की गटारातनं आग येताना दिसते आणि ते गटाराच्या आगीनुसार पूर्ण हॉटेल आग लागले आणि आतमध्ये सिलेंडरचे सगळे ब्लास्ट होऊन पूर्ण हॉटेल आत जळून खाक झालेले आणि वरच्या लोकांच्या घरांचंही नुकसान झालेलं आहे। किती लोक इंजर्ड आहे? अजून मिळाल्या माहितीप्रमाणे 4 लोक इंजर्ड आहेत। त्यांची पुन्हा अजून माहिती आता तपास चालू आहे। अजून दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान आचोळे याच्यामध्ये आचोळे तुळीज रोडवर जे द्वारका हॉटेल आहे, व्हेज द्वारका हॉटेल आहे, त्या ठिकाणी आग लागली अशी माहिती मिळाल्याने आम्ही स्टाफसह आलो। तसेच जे करायला पाहिजे आग लागल्यावर ते नॉर्म्स त्याप्रमाणे फायर ब्रिगेडला यांना कळालं, वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आत्ता सर्वजण सुखरूप बाहेर पडलेले आहेत। तरी बी फायर ब्रिगेडचं आणि पोलीस दलाचं काम चालू आहे। 3 इंजर्ड झाले होते, याच्यामध्ये 3 जण दवाखान्यात पाठवले गेलेले आहेत। ही आग कशी लागली काय आता प्राथमिक स्टेजवर सांगू शकत नाही। त्याच्या इन्क्वायरीमध्ये प्रत्यक्षदर्शनी आम्हाला अजून आलेलं नाही आहे, ते समक्ष चौकशीत इन्क्वायरी येईल त्यावेळेस सांगता येईल। देखा वो जेसीबी के वजह से यहाँ पे वो खड्डा खोद रहे थे, उसके बाद आग लग गया। द्वारका कुछ होटल का नाम है, यहाँ पे पूरा आग यहाँ पे पूरा भड़क गया था और ऊपर जो माला दिख रहा है आपको वो पूरा जल गया था। वहाँ पे पूरा आग से पूरा फैल गया। यहाँ से लोग पब्लिक वहाँ पे हम लोग ने रास्ता बंद कर लिया, बोले यहाँ पे जाना मत, किसी को कुछ हो जाए। वायर गिरा था और ये पूरा जल के एकदम पूरा राख हो चुका है। अभी आप देख सकते हैं पूरा जल गया था। ये कौन सा होटल था? ये द्वारका होटल खुद से यहाँ पे। किसकी लापरवाही आपको लगता है? ये मुझे तो लगता है दोनों के। द्वारका होटल को भी इन लोग ने जो अपना सेक्रेटरी से बात हुआ अपना, वो बोल रहा था यहाँ पे उन लोग लापरवाही कर रहे थे यहाँ पे होटल में भी। और यहाँ पे तो जेसीबी का जो चल रहा था, जैसे कोई बोलते हैं सूरज वारकर कुछ नाम बोले हो, तो गैस का लाइन शायद से फटा है। अभी पब्लिक सब पब्लिक इतना परेशान है। ये आग देख के पब्लिक उधर डर गया, पूरा आगे पूरा बंद कर दिया था। रोड पूरा बंद कर दिया था।